नमस्कार मित्रांनो, आज आपण आलोय महाडमध्ये आणि आपला देव बकासूर आरडे भाऊच्या घरी येतोय. थोड्याच वेळात तर बघू शकता इथं भरपूर गर्दी झाली आहे आपल्या देव बकासूरला बघण्यासाठी. आणि मित्रांनो, इकडलं कोकण म्हणजे अतिशय जबरदस्त वातावरण आणि आज यांना इकडं मैदान पण आहे. आज यांचं वेगळं परीचं 2 छकड्याचं मैदान आहे. तर बघूया आपण आजचं नियोजन कसं असणार आहे. आज आपला देव बकासूर सर्व आपल्याला चॅनलमध्ये अपडेट भेटणार आहेत. चला तर मग बघूया मित्रांनो. आज महाडमध्ये आपल्या स्वप्नील दादांचं आज आगमन झालेलं आहे. दादा नमस्कार. नमस्कार. आता किती वाजता निघला होता? 6 वाजता. 6 वाजता. आज आपला देव बकासूर येतोय महाडमध्ये, काय सांगशील? प्रथमतः आपल्या द्वादश हिंदकेसरी बकासूरचं आपल्या कोकण नगरीमध्ये खूप खूप त्याचं स्वागत आहे. आणि आपल्या इथे जवळच चिपळूणपासून महाड 100 किलोमीटरच्या अंतरावर असल्यामुळे आणि आपला देव आपल्या इथे कोकणात येत असल्यामुळे त्या भेटीसाठी इथे आलोय. आता कोकण म्हणल्यावर खूप म्हणजे प्रसिद्ध एक कोकण म्हणजे काय एक वेगळंच वातावरण असते आणि इकडलं प्रेम म्हणलं तर वेगळं. का तर जेव्हा जेव्हा आपला कोणता विनंती येऊन दे या भागामध्ये अफाट प्रेम मिळतं. काय सांगितलं, काय कसा नाद आहे इकडला? कोकणची बोलतात ना, कोकणची माणसं साधी भोळी आणि प्रेमळ असतात. आणि त्याच्यात बकासूर म्हणजे ज्याला अखंड जगात ज्याला देवाचं देवरूप रूपी मानला जातो. आणि आज त्याच्या दर्शनासाठी आता तुम्ही बघाल इथेच खूप गर्दी झालेली आहे आणि यापेक्षाही खूप उत्सुकता मैदानात पाहायला भेटेल आपल्याला. आता 5 ते 10 तारखेपासून आपले त्या एका कार्यक्रमामध्ये खाली कोकणामध्ये पूर्ण नंदी आपल्याला बघा भेटणार आहे. कसं नियोजन असणार? आपला देव बकासूर असणार आहे, मथुर असणार आहे, नंतर चिक्या घोट पण असणार आहे, सचिन सर्जा पण असणार आहे. वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स जी आता कोकणामध्ये डेअरी चालू आहे त्यांचे हे 3रं वर्ष आहे. प्रशांत यादव साहेब आणि स्वप्ना यादव मॅडम यांच्या मार्फत ते कोकणात जे कृषी प्रदर्शन घेतलं जातं त्यामध्ये हे सर्व नंदी म्हणजे 5 तारखेला बकासूर आहे, 6 तारखेला लखन येणार आहे, 7 तारखेला गोटचा सर्जा आणि चिक्या आहे, 8 तारखेला सर्जा आहे निंबाळकर सरांचा आणि 9 तारखेला आपल्या सर्वांचा लाडका मथुर येणार आहे. त्याचं पण खूप जोरात स्वागत आणि सत्कार समारंभाचं पूर्ण नियोजन आदरणीय यादव साहेब आणि मॅडमच्या ह्याच्यातून आणि आमच्या सर्व कोकणवासियांच्या वतीने खूप जोरात मोठं स्वागत केलं जाणार आहे. खरोखर दादा आज भेट झाली आहे. का तर आता खरोखर म्हणजे कोकणचं वासियांचं मित्रांनो बघू शकता अनेक गर्दी चालू आहे आणि येण्यासाठी प्रेक्षक भरपूर झालेले आहेत. आणि थोड्याच वेळात एक 10 ते 15 मिनिट आपला देव बघतो. दादा खरोखर आज वेळ दिल्याबद्दल सर्वांचं मनापासून धन्यवाद. धन्यवाद. मित्रांनो, भाविकांची गर्दी बघण्यासाठी आरडी भाऊ पण मोबाईलचे आगमन झालंय. मित्रांनो, सगळ्यात मोठी हसते आहे बघ, काय विषय नाही. आपले कसे बरे तब्येत पाणी ओके? मस्त आहे मित्रांनो. खरोखरच कालपासून भाऊची वाढ बघतोय. माझा भाऊ म्हणजे एक देवानं दिलेला मला एक रूपच आहे. आज बघूया 2 शब्द जाणून घ्या. भविष्यात कसा प्रवास वाटला? नाही, छान झाला. सकाळी लवकर उठून आलो. तुमची पहिलं सांगा, तब्येत पाणी कशी आहे? माझी तब्येत पाणी व्यवस्थित आहे. तुमचा आपला देव बाकासूर तुमचा सर्वांचा आशीर्वाद माझ्या पडशी मला काही होत नाही. आणि का तर आपले 2 दिवस लाईव्हवर झालेले खूप कॉल आले मला की दादांनी खूप बरं वाटलं की मोहिल दादांनी कॉल केला, उचलला आणि शुभेच्छा दिल्याबद्दल. आज चला मग तर एक मिनिट आज
घेतो घेतलं दादांचं, दादा आहेत की. हो देवाला दाखवलं नाही. दादा बघू शकता आपला देव सर्वांचे म्हणजे आज कोकणामध्ये आज महाडमध्ये आपला देव आई रेडी ना आई सर्व लगेच निघायचं गावात तिथून लगेच जायचं. हा? आता केले होईल. हा, जा तू चेंज करा आता बोरगाव येतो. हो सारखा एक मिनिट सर इथे का बघतो पुढे ये. गाडी घे इकडे. आला भाऊ आईचं घ्यायचं या आरतीवर लगेच निघू कारण तिथे वेळ होईल आणि इथं नको जास्त लगेच निघू आपण. अजय या ना आम्हा इथंच घेऊ आई तर- हा आई आरती कर. थांबा ना मग एक मिनिट थांबा हार घालू द्या हार हार घाला मी शर्मिला ये शर्मिला घ्या थांबून लगेच घ्या तो उशीर होईल. वाट बघतो. हे 2 मिनिटं घ्यायचे आई उभी राहा इथे या इथं आजी. हार घाला हार घाला मित्रांनो बघा सगळ्यांनी एकत्र आरती करा ना. आई उभी राहा ना इथे. 1-2 मिनिटं घ्या ना. पटकन करा. मित्रांनो खरोखरच आजचा आनंद सांगा तेवढा कमी आहे का तर आरडीचं स्वप्न कुठं तर पूर्ण होत आहे आणि खरोखरच जे स्वप्न काही दिवसापूर्वी होतं आज महाडमध्ये आरडीच्या भाऊच्या घरी आपला देव बकासूर येण्याची त्याची आतुरता होते ते पण आजी काय सांगशील आज आपल्या घरी देव आलाय हा माझ्या नातवाचं हे पुण्य आहे आणि त्याच्या निमित्तानेच आमच्या घराला देवाचं पाय लागलेलं आहे शंकराच्या रूपाने माझ्या मंदिरात आलेलं आहे मला फार आनंद आहे मित्रांनो बघू शकता अश्रू म्हणजे किती माझ्या मुलाला सांगू शकतो. नातवाने हा शून्यात जग निर्माण केलेलं आहे आजी काय सांगशील आरडी भाऊ बद्दल का तर आरडीनं खूप कष्ट करून हो. ज्या एका व्हिडिओच्या माध्यमातून एवढ्या तो 300 किलोमीटर प्रवास करत होता हो आज हा क्षण आला की आज आपला देव घरी आज घरी आला. आलाय काय सांगशील आरडी बद्दल आरडी बद्दल सांगायला शब्दच नाही माझ्याकडे मी आजी असलो तरी पण ह्या वयामध्ये एवढं कमावलंय आणि एवढं आमचं नावलौकिक केलंय तर आम्हाला भरपूरच आनंद त्याचा आहे मित्रांनो खरोखरच 2 मिनिट आपण आरडी भाऊकडे जाऊया आरडी भाऊ
काय सांगशील आजचा क्षण? आजचा क्षण हा माझ्या रायगड जिल्ह्यासाठी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी आनंदाचा आहे. कारण जे आज माझं नाव RD धनावडे आहे हे कुठेतरी या देवामुळेच आहे. या देवाचा आशीर्वाद आणि मोहिलचा आशीर्वाद. मोहिलला आयुष्यात कधी कुठलाही प्रसंग आला तरी कधीच एकटं सोडणार नाही, कारण त्याचा मला सपोर्ट होता म्हणून मी आज इथपर्यंत पोहोचलो. आणि माझ्या देवाचे पाय या घराला लागले म्हणजे माझ्या आयुष्याचं सोनं झालंच आणि सोनंच होणार. कारण की इतिहास आहे की या देवाचे पाय ज्याच्या घराला लागले त्याला आयुष्यात कधीच हार मानली नाही. आणि भाऊ खरोखरच जे आपण 2 दिवस झाले मामाने कॉल केला होता की आपला देव घरी पाहिला, पण मोहिल आणि मामाने खरोखर आज महाड आणि कोकणामध्ये मन जिंकलं. काय सांगशील? आजीचं स्वप्न होतं माझ्या की कधीतरी तिला बघावं, पण हा क्षण येईल आणि पहिलीच भेट तिची अशी असेल हे तिला माहित नव्हतं. आणि माझं स्वप्न होतं की माझ्या आजीच्या हातून माझ्या देवाची पूजा मला करायची होती. लास्ट टाइम पण गाडी घेताना आपली बाईट झालेली तेव्हा आजी होती पण माझा बकासूर नव्हता. पण आज माझा बकासूर आहे आणि माझी आजी आहे. माझं स्वप्न आज इथे खरंच मला काही नको, मला हेच स्वप्न पाहिजे होतं, हे पूर्ण झालं माझं. ओके दादा, आपण एकच मिनिट आपण मोहिल दादा मोहिल दादा, ही प्रेम बघून कसं वाटतंय का आता RDच्या डोळ्यात अश्रू, आजीच्या डोळ्यात अश्रू, ही प्रेम? नाही, आपल्या देवाने एवढंच कमवलंय फक्त. माणसांवरती खूप प्रेम आहे आणि त्याच्या फॅनसाठी आणि त्याच्या भक्तांसाठी तो सगळं काही करतो. आणि RD आपला पहिल्यापासून एक लय जवळचा दोस्त आहे आणि त्याच्यासाठी आपण कधी बी त्याच्या निम्म्या रात्रीला बी शब्दाला उभं राहतो. खरोखर मोहिल दादा खूप वेळ घेणार आपल्याला जायचं आहे मित्रांनो. प्रेक्षक बघू शकता आणि सकाळ वेट करत होते, रात्रीच आपण आलो होतो. गाव एक महाड आणि एक बोरगाव गावाचं खूप सर्वांचं शुभेच्छा देतो की आपला देव, तुम्ही आमचा देव गावामध्ये आणला. आजीच्या घरी दर्शन झालं. धन्यवाद भाऊ. खायला